नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आज आपण करूया छान मसूर डाळीची खूप सुंदर अशी एक रेसिपी। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्यासाठी आपल्याला ही डाळ आता थोडा वेळ भिजू घालायची आहे। अर्धा तास मी आता ही डाळ भिजू घालून घेते। त्यासाठी बघा अशी याच्यामध्ये ही डाळ काढून घेतली आणि ही आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची। आता 2 ते 3 पाण्याने ही डाळ आता स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे ह्याच्यावर जी पावडर वगैरे जी लागलेली असते ती सगळी निघून जाईल। ते 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेते। बघा कसं पांढरं पांढरं पाणी वरती आलेलं दिसतंय। हे पाणी असं नितळ स्वच्छ येईपर्यंत आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे स्वच्छ। हे पाता मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला अर्धा तास ही डाळ भिजवून घ्यायची आहे। आता बघा मी आता याच्यामध्ये असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही आता आपण अर्धा तास भिजवून घेऊ। ही डाळ भिजतीये तोपर्यंत आता आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊ। तर बघा इथे मी कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेत आणि लसूण पाकळ्या घेतल्यात आणि आपल्याला याला मिक्सरमध्ये आता बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा इथे मी कांदा, लसूण आणि कढीपत्त्याची पानं सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे। कढीपत्ता असा आपण वाटतानाच घातला ना तर तो मुलं जे बाजूला काढून ठेवतात तसा काढत नाही आणि त्यांच्या पोटात जातो मग असा आपण मिक्सरमध्ये जर वाटून घेतला तर। त्यामुळे मी वाटणामध्ये कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ। हे बाई असं थोडं जाडसरच वाटून घेतलेलं आहे, खूप बारीक नाही करायचं याला, आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। आता बघा आपण फोडणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी कढई ठेवली आहे तापायला आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ जिरे मोहरी। यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे। इथे थोडासा हिंग घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला, चांगली चव येते हिंगामुळे। त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा, कढीपत्ता आणि लसूण ते पण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं पण मी टाकून घेतलेली आहेत। आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। ह्या कांद्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत तेलावर याला छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा छान परतला गेला तर भाजीची चव पण छान लागते आपल्या। कांदा छान परतून झालेला आहे बघा आता इथे। आता यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ। तर मी इथे काय केलं, टमाटे जेव्हा मिक्सरमध्ये पेस्ट करून घेत होती त्याच वेळेला त्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे। त्यामुळे टोमॅटोच्या पेस्टला छान असा लालबुंद कलर आलेला दिसतोय। त्याचबरोबर इथे हिरवीगार अशी छान कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान परतून घेऊ। आता भाजीला काय करावं हे सुचत नसताना किंवा घरात भाजीला काही उपलब्ध नसताना आपण ह्या प्रकारे मसुराची डाळ तयार करू शकतो। पोळीसोबत, भाकरीसोबत, तसं भातासोबतसुद्धा ही डाळ खूप छान लागते। आता बघा इथे टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। त्यामध्ये मी घेतले लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला आणि धने पावडर हे सगळं आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मसाले पण आता छान असे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जी डाळ भिजवून ठेवली होती ती डाळ आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। मी त्याच्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे डाळीवरचं आणि भिजलेली डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये। खूप पटकन ही डाळ भिजते पण खूप पटकन आणि शिजते पण खूप पटकन, त्याचबरोबर चवीला पण खूप छान लागते। बघा इथे सगळी डाळ मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी ही परतून घ्यायची आपल्याला। आता बघा याप्रमाणे ही डाळ आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो काढून घेतला होता पेस्ट करून, त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे आणि ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। ही डाळ जर आपल्याला थोडीशी पातळसर अशी करायची असेल तर यामध्ये पाणी थोडं जास्त घालायचं, म्हणजे थोडी पातळसर अशी ही आपली डाळ तयार होते। मी पण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे कारण मला पण थोडी पातळसरच अशी ही डाळ करून घ्यायची आहे। बघा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अजून पाणी घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकून घेते। आधी मी जेवढं पाणी टाकलं होतं तेवढंच पाणी टाकून अंगापुरता रस्सा जर तुम्हाला करायचा असेल तर तशीही आपण करू शकतो, कारण डाळ भिजलेली असते आणि अगदी 5 ते 7 मिनटं शिजवली की छान शिजल्या जाते। पण मला थोडी पातळसर अशी भाजी करून घ्यायची होती त्यामुळे मी अजून पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ पण आता व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। बघा किती छान अशी आपली भाजी दिसते आहे, छान असा रंग आलेला आहे आणि 5 ते 7 मिनटं मी शिजवून घेतल्यानंतर बघा कशी दाटसर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। खूप छान चवीला ही मसुराची डाळ होते। तुम्हाला जर मसुराच्या डाळीची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा
बघा मी इथे प्लेटमध्ये ही मसुराची डाळ काढून घेते. किती छान दाटसर अशी आपली ही मसुराची डाळ तयार झालेली आहे. आपण ही टिफिनमध्ये पण देऊ शकतो किंवा घरात खाण्यासाठी सुद्धा करू शकतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.